माझे राष्ट्र माझा महाराष्ट्र। मातोश्री गंगूबाई शिंदे हॉस्पिटल सर्वसामान्य रुग्णांना आधार ठरेल। तहसीलदार शिल्पाताई ठोकळे। सध्या आरोग्य सेवा व त्यासाठी वाढता खर्च हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी गंभीर विषय असून मातोश्री गंगूबाई शिंदे हॉस्पिटल मधून अल्प दरात किंवा मोफत उपचार मिळत असल्यामुळे हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गोरगरीब रुग्णांना आधार ठरेल, असे मत करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पाताई ठोकळे यांनी व्यक्त केले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झाले असून 100 रुपये तपासणी, इंजेक्शन व पुन्हा 8 दिवस मोफत तपासणी अशा स्वस्त दरात हे हॉस्पिटल सुरू करण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट कमलाकर वीर सर उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक विनोद घुगे, कर्मा अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, तालुका प्रमुख रामभाऊ ठाणे, शहर प्रमुख संजय अप्पा शीलवंत, उद्योजक पिंटू शेठ गुगळे, गोरख जाधव, प्रवीण जाधव, समाजसेवक गणेश करे पाटील, डॉक्टर अक्षय पुंडे, डॉक्टर कटके, डॉक्टर गायकवाड, डॉक्टर नगरे, विजयदादा पवार, कॅन्सर तज्ञ डॉक्टर मांजरे आदी जण उपस्थित होते। उपस्थित यांचे स्वागत शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे, उपतालुका प्रमुख डॉक्टर गौतम रोडे, तालुका प्रमुख अनिल पाटील, शहर प्रमुख संजय शीलवंत, ओबीसीचे तालुका अध्यक्ष अंकुश जाधव, शहर प्रमुख जेऊर माधव सूर्यवंशी, माजी तालुका प्रमुख राहुल कानगुडे, पत्रकार विनोद महाडवार खांबेवाडी, प्राचार्य मिलिंद फड, पत्रकार अशोक नरसाळे, नाशिक कबीर, विशाल परदेशी, अयूब बागवान, जयंत दळवी, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रमेश कांबळे, किरदात सर आदी जण उपस्थित होते। गोरगरीब गरजू रुग्णांना माफक दरात वैद्यकीय सेवा देणार असून महात्मा फुले अंतर्गत सर्व प्रकारचं ऑपरेशन मोफत करून देण्याचा प्रयत्न करणार आहे। यावेळी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर ओंकार उघडे यांनी सांगितले। या हॉस्पिटलला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी मदत केली असून सध्या डायलिसिस सेंटर, ब्लड बँक व नर्सिंग कॉलेज या संस्थेमार्फत सुरू आहे। आता या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमुळे करमाळा शहरातील जनतेची सोय होईल, असं शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी सांगितलंय। कारण माझ्या बघण्यामध्ये अशी लोक आलेली होती की डायलिसिस करून शारीरिकदृष्ट्या तर खचूनच गेलेली होती, परंतु आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या ते कुटुंब पूर्ण खचून जातं। अशा वेळी उपचार देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं 100 रुपयामध्ये तपासणी पण, इंजेक्शन पण आणि पुढचे 7 दिवस मोफत उपचार, खूप मोठी गोष्ट आहे। अशी उपचार देणं भले तुम्हाला मदत असेल हे असेल, पण ही करायची करमाळ्यासारख्या ठिकाणी म्हणजे एक मेडिकल हब तयार व्हायला लागले आणि वेगवेगळे उपचार जिथं भीती वाटत नाही। नाहीतर आपण हॉस्पिटलची पहिली पायरी चढत असताना कुठलाही मनुष्य असू द्या तो विचार करतो की आता मला खर्च किती येणार, ऑपरेशन करायचंय तर पहिल्यांदा तो डॉक्टरला विचारतो, डॉक्टर साहेब ते सगळं खरं आहे, मी किती जगेन किती मरेन हे महत्वाचं नाही, पण ह्याला खर्च किती येतोय हे आपण सगळे विचारतो। आणि निम्म खचून आपण कशाने जातो तर ह्या मला जे झालेला आहे आजार तो दुरुस्त करण्यासाठी, त्याच्यातून बरं होण्यासाठी इतका खर्च मी करणार, त्यानंतर माझ्या कुटुंबाचं कसं होणार आणि ह्या एवढा खर्च करून मी बरं होतोय का नाही, याच्यातूनच निम्मी मानसिकता त्या कुटुंबाची, त्या पेशंटची संपून जाते। आणि ह्या सगळ्यावर मात करण्यासाठी हे हॉस्पिटल म्हणजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणायला काय हरकत नाही। आता इथं महेश दादांनी खूप सगळं सांगितलं, म्हणजे ते म्हणजे आम्हाला वैद्यकीय क्षेत्रातलं काही कळत नाही, पण त्यांच्या बोलण्यावरून वाटलं की ते सगळीकडे फिरून चौकशी करून अभ्यास करून निम्म्याच्या वर डॉक्टर झाले। तुम्ही 75% डॉक्टर झाले असं मी डिक्लेअर करते। आणि सगळ्यात मला कौतुक, अभिमान आणि फार छान वाटलं की डॉक्टर ओंकार जे जिथं KEM हॉस्पिटल, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणात मंगेशकर सारख्या हॉस्पिटलला सहजासहजी सेवा असताना शहरातलं आयुष्य कुणाला नको आहे। म्हणजे आमचे जन्म इथं कुर्डवाडी करमाळ्यात झाले तरी कधी कधी वाटतं अरे करमाळ्यासारख्या ठिकाणी कसं हे करायचं। अशा वेळी पुण्या मुंबईचे चांगले ऑप्शन सोडून इथं ते सर्व्हिस करतायत, तर सर्व्हिस करतात म्हणण्यापेक्षा डेडिकेशन ते 24 तास थांबणार आहेत, ही खूप मोठी गोष्ट आहे। सेवाभाव हा खूप मोठा आहे गावासाठी
आपल्या तालुक्यासाठी करायची भावना ही जी आहे ह्याला म्हणजे आज ह्या चांगल्या दिवशी 19 फेब्रुवारीला हे सगळं घडतंय म्हणून मी सत्कार करण्यासाठी मी म्हणलं की कार्यक्रम पुढे किती चालू दे काय व्हायचं ते होते त्याने महेशदादाचं अभिनंदन करायचं आणि डॉक्टर साहेबांचा सत्कार ह्या दोन्ही गोष्टी केल्याशिवाय मी जाणार नाही तर ते करण्यासाठी मी थांबले मला ह्या इतक्या चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही बोलवलं याबद्दल तुमचे आभार आणि कार्यक्रम असला कार्यक्रम आहे माझ्या तर घरचा कार्यक्रम असला तरी सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि डॉक्टर साहेब अशी तुमच्या हस्ते सेवा करून तुमच्या ह्या खूप नाव लौकिक हो तुमच्याबरोबर करमाळ्याचा लोक अपूर्वी कुर्डवाडीच्या वागळे साहेबांकडे तुम्हाला आठवत असेल वागळे डॉक्टरांकडे उपचारासाठी जिल्ह्यातली लोक यायची तशी जिल्ह्यातली लोक ही करमाळ्याच्या ठिकाणी येऊन अशी इथं मी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते.